नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, RT अंतर्गत खाजगी शाळांतील 25% राखीव जागांसाठी प्रवेशाची ऑनलाईन सोडत ही सोमवारी दुपारी 1 वाजता काढण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चाय पे चर्चा हा कार्यक्रम त्याच दिवशी सकाळी 11 वाजता असल्याने सोडतीची वेळ ही 11 ऐवजी दुपारी 1 करण्यात आली होती. या सोडतीनंतर पालकांना आपल्या मुलांचे प्रवेश शाळेमध्ये निश्चित करता येणार आहेत. पुण्यातील महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद म्हणजेच विद्या प्राधिकरण इथे सोडत काढण्यात आलेली आहे. राज्यभरातील 8,863 शाळांतील 1,09,111 जागांसाठी 3,05,828 अर्ज दाखल झाले होते. ऑनलाईन सोडत जाहीर झाल्यानंतर पुढच्या 4 ते 5 दिवसांमध्ये पालकांना प्रवेशासाठीचा मेसेज हा अर्जामध्ये नमूद केलेल्या मोबाईल क्रमांकावरती येईल. त्यानंतर शाळा प्रवेशाचं वेळापत्रक हे जाहीर करण्यात येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची परीक्षा पे चर्चा हा कार्यक्रम विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांना पाहता यावा यासाठी RT 25% ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सोडत सकाळी 11 वाजता करण्याऐवजी दुपारी 1 वाजता काढण्यास सुरुवात झाली, अशी माहिती प्राथमिक शिक्षक संचालक शरद गोसावी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिलेली आहे. शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत अर्थात RT अंतर्गत राज्यातील खाजगी शाळांमध्ये राखीव असलेल्या 25% जागांमधून प्रवेश घेण्याच्या प्रक्रियेला अर्ज दाखल करण्याची मुदत संपलेली आहे. 2 फेब्रुवारीपर्यंत असलेल्या या मुदतीदरम्यान राज्यातील 1,00,000 जागांसाठी तब्बल 3,05,000 अर्ज आलेले होते. यामध्ये सर्वाधिक अर्ज हे 61,687 अर्ज हे पुणे जिल्ह्यातून दाखल झालेले आहेत. उपलब्ध जागांपेक्षा तिप्पट अर्ज आल्याने प्रवेशासाठी आता चुरस निर्माण झालेली आहे. यंदा राज्यभरातील 8,863 शाळांमध्ये प्रवेशासाठी 1,09,111 जागा या उपलब्ध आहेत. या जागांसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया 14 जानेवारीला सुरू करण्यात आली. यासाठी 27 जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र नंतर ही मुदत 2 फेब्रुवारीपर्यंत वाढवण्यात आली होती. या मुदतीमध्ये 3,05,828 अर्ज हे दाखल झाले होते. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं तुम्ही जर RT अंतर्गत प्रवेश घेतलेला असेल किंवा मग अर्ज केलेला असेल तर येत्या 4 ते 5 दिवसांमध्ये तुमच्या मोबाईल नंबरवरती तशा प्रकारचा मेसेज येईल. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.